तर हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजपासून आपले ब्लॉग पडणार आहेत, तर सगळ्यांनी नीट बघायचे. कसे आज सगळे ते पण कमेंटमध्ये सांगा. खूप दिवसात करून बॅक आहे आपला. या सगळ्यांनी चहा प्यायला चहा ठेवला आहे मी इथं, दूध तापायला ठेवले. आणि आज आपल्या नाश्त्याला आहे मस्का पाव. तर अशा प्रकारे आपलं धुणं आणि समजा धुणं आणि भांडी राहिले थोडेसे. चहा पाणी झालं आहे. पोरी कॉलेजला गेली, एक शाळेत गेलेली आहे. आणि आता मला जायचे कपडे वाळत घालायला. मी सगळं घरातलं आवरलं आहे, हे बघा दिसते. मला वाटते तुम्हाला एक छोटीशी टूर द्यायला काही हरकत नाही आपल्या घराची. ते इथं भांडे राहिले थोडेसे घासायचे, ते आता थोड्या वेळाने मी वरती कपडे वाळत घालून येते आणि मग टाकते. तर आजचा आपला एक काहीतरी टॉपिकवर बोलूयात आपण थोड्या वेळाने. आणि सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आपल्या चॅनलला. आणि खूप खूप सारं प्रेम द्यायचं आहे तुमचं. खूप दिवस झाली ब्लॉग येत नाही आहेत, काहीतरी रिझन आहे, खूप थोडंफार टेन्शन आहे. आणि तुम्हाला एक गुड न्यूज पण द्यायची होती. तशी माहिती झाली असेल तुम्हाला, पण ज्यांना नसेल माहिती त्यांना आज मी ती गुड न्यूज पण सांगते. म्हणजे खूप दिवसाचं चाललं होतं, बड्डेलाच तिला गिफ्ट द्यायचं होतं, पण मी काही तिला दिलं नाही. ते मी आत्तामध्ये बड्डे झाल्यानंतर दीड महिना मोठे 8-15 दिवस झाले असेल तिला मी ते गिफ्ट दिलेले. ते पण तुम्हाला सांगते काय गिफ्ट दिले काय नाही. तर कंटिन्यू करायचं आहे ब्लॉग, सगळ्यांनी कंटिन्यू बघायचं आहे. मी आले वरतून कपडे वाळत घालून आणि मग नंतर आपण बोलूया. तर सगळं काम उरकून झाले आणि आपला चालला आहे आता स्वयंपाक. आत्ता ही कृती आली घरी. भाजीला काय करावं सुचत नव्हतं म्हणून शेवभाजी करायची, फरसांची भाजी करणार आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आता टाकलाय कांदा, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता मिक्स करून घ्यायचं चांगलं. तुम्ही कशी शेवभाजी करता ते पण सांगा. मी आपली फरसांची शेवभाजी करणार आहे. तर आता 2 ब्लाऊज शिवून झालेत, कटिंग करून शिवून सगळं झालं आहे. आता ठेवलं आहे मी मस्तपैकी चहा. आणि सृष्टी गेली क्लासला. दुपारी ती आली होती, जेवण वगैरे केलं, सकाळी शाळा चालू त्यांना. आणि आता हे कॉलेजवरनं मॅडम आलेले आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं सरप्राईज म्हणून. तर हे सरप्राईज आहे सगळ्यांना की मी तिला iPhone 17 घेऊन दिलाय. हां प्लस 17+ घेऊन दिला आहे तिला. तुम्हाला मी सांगितलं होतं सकाळी की तुम्हाला गुड न्यूज आहे म्हणून सगळ्यांना. तर हीच गुड न्यूज आहे की तिला मी iPhone 17 घेऊन दिलेला आहे. पण बड्डेचं गिफ्ट आहे. पण अट अशी आहे की तिच्या मोबाईल आपण तिला ह्याच्यावर घेऊन दिला आहे, ये इकडं, हप्त्यावर घेऊन दिलेला आहे तिला फोन. मी डाऊन पेमेंट थोडंफार 0 डाऊन पेमेंट थोडंफार केलं आहे, 0 पण नाही पण थोडंफार केले. आणि मग तो मोबाईल तिला घेऊन दिला. पण अट अशी दिली तिला मी की तू फेसबुकचं यूट्यूबचं काम चालू करायचं आणि त्याच्या जो काय पेमेंट होईल त्याच्यावर तुला येणारा हप्ता तू भरायचा, असं मी तिला हे केलं आहे, सांगितलं आहे. आता बघू कुठपर्यंत काय होतं आहे आता. कारण आता हा मे 2 मेला पहिला हप्ता आहे तिचा. आता बघू काय करते आहे काय नाही, कसं काम करते का नाही करते काय माहिती. पण मी तिला सांगितले की बाबा असं कर, म्हणजे मग तुझं कॉलेजचं बी खर्च सगळा जो काय असेल तो पूर्ण होईल. आणि जे काय आपलं तुझं किरकोळ जे काही खर्च असतील ते पण भागतील, टेन्शन यायचं, हप्ते पण जातील मोबाईलचे. तिचं खूप दिवसाचं चाललं होतं, माझ्या मागं लागली होती की मला मोबाईल घेऊन दे म्हणून. तर मग मी तिला फायनली तो मोबाईल घेऊन दिला आहे. तुम्हाला मी सकाळी तेच सांगत होते की गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. तर हीच गुड न्यूज आहे की मी तिला iPhone 17 घेऊन दिलेला आहे. आणि कसा वाटला सगळ्यांनी तिला अभिनंदन करा. म्हणजे किती दिवस झाले जुई? 15 दिवस झाले फोन घेऊन. कारण मी ब्लॉगच बनवला नव्हता, मला त्या दिवशी बनवायचा होता पण अचानक ठरलं नव्हता घ्यायचा तिला फोन. तिचं आहे ना परीक्षा झाल्यावर तिला मोबाईल घेऊन द्यायचा होता. पण
अचानक म्हटलं चला आपण बघू फ्लिपकार्टला वगैरे, पण फ्लिपकार्टला म्हटलं नको, ऑनलाईन कसा येतोय काय येतो, व्यवस्थित येतो का नाही फोन, परत EMI चा काय प्रॉब्लेम झाला किंवा काय, म्हणजे बरेचसे काय काय नको म्हटलं. प्रॉब्लेमला फेस करण्यापेक्षा आपलं डायरेक्ट समोरासमोर जाऊन घेतला म्हणजे जरा फरक पडतो, आपल्याला कळतं पण कसं काय, किती डाऊन पेमेंट करायचं आहे, किती कसं काय, म्हणजे नाही का हप्ता किती येईल, आपल्याला ते पासवर्ड वगैरे सगळं टाकायला पण लागतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं मग मी तिला म्हटलं इथूनच घेऊ, मग आपण इथंच घरीच म्हणजे गावातून आणला आपण मोबाईल तो. आणि तर हेच होतं सगळ्यांना सरप्राईज. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि आपला ब्लॉग इथून पुढं डेली 2 मिनटाचा का ब्लॉग का होईना पडणार म्हणजे पडणार, मी तो प्रयत्न करणार आता सध्या तरी. आणि मी थोड्या वेळाने आता परत माझं चहा केला आहे मी, आता ती आली इथं चहा पिणार आहे. आणि नंतर आपले थोडेफार व्हिडिओ शूट करायचे आहेत, कारण आता व्हिडिओ राहिले नाहीत, व्हिडिओ टाकायचे 5 वाजून गेलेत, व्हिडिओ टाकायचा टायमिंग झाला आहे. पटकन मी साडी घालणार आहे आणि मग तुम्हाला मी दाखवते पुढचं. ओके, आता मी ही साडी घालणार आहे, मला दाखवते माझा लुक झाल्याबद्दल. ओके, तर असा झालेला आहे माझा लुक तयार. मी अशी झालेली आहे. कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. ही आता सध्या ट्रेंडिंगची साडी लेट आली माझ्याकडं, म्हणजे मी आणली बरेच दिवस झाले आणलेली, पण मी ब्लाऊज शिवला नव्हता म्हणून घातली नव्हती. तर आता रेडी झाली आहे मी. कशी वाटते साडी कमेंटमध्ये नक्की सांगायची. काय म्हणते वाच आमच्या उद्या छोटीचा आहे पेपर, वार्षिक पेपर चालू होणार आहेत, म्हणून उद्या पेपर आहे म्हणून आज अभ्यासाला बसलेली आहे. तशी काही ती अभ्यास करत नाही, तुम्हाला मी दाखवत जाईन कधी अभ्यास करते. आता तुम्ही लक्षात ठेवा, आज 10 तारीख आहे, आज अभ्यास केलाय. आणि ह्या मॅडम बघा आल्यात आळशी, व्हिडिओ काढलेत. मी 4 ब्लाऊज शिवलेत आज, मग अशी 2 सकाळी 2 व्हिडिओ काढलेत. कशी बघती बघा. आणि तुझा तो ह्याचा ब्लॉग कधी येणार आहे सांग, मोबाईलचा ब्लॉग कधी येणार आहे, तुलाच नसतं माहिती. ही 1 नंबरची आळशी गंगी आपली, कामाला सगळ्यांच्या मागं, खायला सगळ्यांच्या पुढं, काम बी अजिबात करत नाही. तिला मगासपासून सांगितलं 2 वेळा बाटल्या भरून ठेव, बाटल्या भरून ठेव. हाय का कशी बोलती बघा मला, मी तिला दिलाय मलाच कशी बोलते बघा ही. आणि मगाचा माझा हा लुक तुम्ही बघितला ना साडीमधला, तुम्हाला व्हिडिओ पण बघायला भेटेन, व्हिडिओ पोस्ट केलेला आहे मी आता. तर आत्ता आपला इथेच व्हिडिओ एंड करत आहे मी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला, साधा सिंपल सरळ, कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुम्हाला आता तुम्ही लक्ष, आज अभ्यास करते 10 तारीख आहे, परत कधी अभ्यासाला दिसत तुम्हाला मी उद्याचा बी ब्लॉग दाखवते मी. उद्या कोणता पेपर आहे, उद्या नाही उद्याच आहे. चला तर मग बाय.